आता यांची नावं काय? आगरी करू का आगरी? व्हेरी फर्स्ट बॉल, नो बॉल आणि सेडू सी मारेसा पार चौकार. मॅच झाली स्टार्ट. एज जेलची शक्यता. वेल जज कॅच. पहिला धक्का मैदानावरती लागतोय ठरवली आई 11 संघाला. तर पहिला सामना तुळजाभवानी 11 वर्सेस खरवली आई 11 मध्ये. एका बाजूला तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन संघ फिल्डिंग करतोय, दुसऱ्या बाजूला खरवली आई 11 हा संघ खरवली आईचा आशीर्वाद घेऊन बॅटिंग करत असताना 6 धावा झाल्यात. हो 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 हो, बिग विकेट. काय घडलंय? बॅट खाली पडले, बोल्ड झालेले आहेत. तर 7 धावा झाले, 7. आणि ही विकेट फार महत्वाची होती. गत वर्षी काय बॅटिंग केली होती रोहनने. न्यू बॅटर मैदानावर येत आहेत यावेळेस. हो, फुल टॉस धावतायत. एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 8. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावरती. नो बॉल कॉल. गेला सीमारेषेच्या दिशेने 4 धावा येतील आणि 1+4 एकूण 5 धावा मिळतील. हो हो, वेस्ट ऑफ बघा काय फिल्डिंग आहे ऑन साइडला. सचिन स्ट्राईकला पुन्हा एकदा. रुपेश आणि सचिनची जोडी. हा चेंडू उडवला, यावेळेस मात्र षटकार. पंच ठिकाणी आपण बघतायत सुजय कदम, मॅन फ्रॉम कल्याण, एसपी पॅनलसाठी काम करतायत आज टर्फ या स्पर्धेमध्ये. आपण बघतायत एकूण धावा झाल्यात किती? 14-15. स्कोरिंग साठी या ना कोणी प्लीज. एक स्कोरर द्या, गेल्या वर्षी मस्त स्कोरर होते. स्कोरिंगला या. स्कोरर नसेल तर प्रॉब्लेम होईल. किती रन झाले? 14 का 20? अच्छा, 76 नंतर 20. बॉलिंग मार्कवर एक उभरता सितारा. सुशल टू रुपेश. हो, हवेत आहे स्वतः सुशल. जज कॅच. कॉर्नर बॉल. फलंदाज बाद होईल. आणि एक धक्का मैदानावरती. खरवली आई 11 संघाला धावा धावफलकावरती 20. सुजल खूप चांगली बॉलिंग करतोय, चांगली ऍक्शन आहे. हा देखील बाहेर आहे, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालाय, बाहेर निघाला. लेग ब्रेक करतायत. बॅकफुटवर जाऊन इथून झेलची शक्यता होती. हा षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. शांत आलेले आहेत स्कोरिंग साठी. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, खराब फिल्डिंग. आणखीन एक मोठा फटका. 4 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा झाले. बॅकफुट मध्ये जाऊन उडवलाय लॉंग ऑनच्या वरून. षटकार, सुंदर फटका. बॅटिंग साठी त्या ठिकाणी आपण बघतायत बॅटर खस्तू. सुजल पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केला होता, मात्र त्यानंतर थोडासा दबावाखाली. फुलटॉस आहे, हा देखील गेला सीमारेषे बाहेर आणि हा देखील षटकार.
43 5 बॉल 43 धावा. हा देखील गेलाय. यावेळेस मात्र चांगला झेल फलंदाज बाद. नियम आहे वर नेटला लागून जर झेल पकडला गेला फलंदाज बाद असेल. विकेट एकूण आय थिंक 3 की 4 गेलेत. 4 विकेट. 10 प्लेयर आहेत का? कारण ठीक आहे 10 प्लेयर आहेत. प्रेम आलिमकर बॉलिंग साठी येत आहेत. झेल ची शक्यता, झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. बॅकअप मिळतंय. सचिन आहेत त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना. निशांत आम्हाला सांगतात एकूण धावा झाल्यात 45. हा देखील उडवलाय. पडिश लॉंगॉनला नेट वरती लागून आत आलाय आणि आतमध्ये आला की धावायचंय. हो हा गेला अगदी 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 सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. धावा झाल्यात 52. आणखीन एक फ्लॅट. हा फ्लॅट आहे. षटकार. धावांचा पाऊस पडतोय पहिल्याच मॅच मध्ये बघा. सगळे प्रॅक्टिस करून आलेत. रोहन बाद झाला पण त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप सचिन रुपेश मध्ये आपण बघितली आणि रुपेश बाद झाल्यानंतर आता मात्र मैदानावरती आपण बघतायत 59 धावा झाल्या 5 बॉल. हा देखील सरळ जाईल. काय जबरदस्त बॅटिंग सचिन यांची. 65. 3 ओव्हर मध्ये 65 बघा. काय बॅटिंग आहे. जवळजवळ 21.67 ही धावांची गती बघायला मिळते. हेल्दी रन रेट. हो फ्लायटेट. आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्यासाठी, स्वीकारलंय. सीमारेषेबाहेर हा देखील जाईल षटकार. धाव संख्या 71. हो मिस केला. फुल टॉस होता. चांगले यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे चेंडू थांबवलाय. लेग स्टंप वरती वाईड बॉल कॉल अंपायरचा. एज गुड किपिंग. फलंदाज बाद. सचिन बाद होत आहेत धावचीच्या रूपाने. मोटी विकेट. अच्छा बाप बेटा खेल रहा है और बेटे ने दिखा दिया है कि मैदान पर कोई किसी का बाप नहीं, कोई किसी का बेटा नहीं, हम लड़ेंगे एक दूसरे के खिलाफ. आणि आउट केले. एक धाव पूर्ण. एकच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. राजेश अंतिम षटक घेऊन आलेत. धावा झाले धावफलकावरती 73. ओ वेस्ट ऑफ. काय फिल्डिंग. प्रेम आलिमकर क्या बात आहे. ची संधी होती आणि काय वेगवान फटका होता. गुड फिल्डिंग. 75 धावा झाल्या. शेवटची ओव्हर, शेवटचा चेंडू. हो सरळ गेलाय. हा देखील षटकार. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र हा डाव संपलेला आहे. धावा झाल्यात 81. आता 82 करायच्या 4 ओव्हर मध्ये. 4 ओव्हर मध्ये 82. तर दुसरा सामना ठाकूरपाडा वर्सेस शिळगाव ब्लास्टर. या टॉस साठी या. शिळगाव प्रीमियर लीग आपण बघतायत. विना मूल्य कुठल्या प्रकारचा प्रवेश न घेता या स्पर्धेचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रथम पारितोषिक भव्य दिव्य चषक. हे चषक अगदी आमच्या समोर आहेत. यष्ट्यांच्या मागे आपण बघू शकाल कोपऱ्यात उजव्या बाजूला. आणि 5 कोंबडे. द्वितीय पारितोषिक 4 कोंबडे व भव्य दिव्य चषक. तृतीय पारितोषिक 3 कोंबडे व आकर्षक चषक. ग्रामस्थ भरपूर संख्येने उपस्थित आहेत. शिळगावाची स्पर्धा गतवर्षी पहिलं पर्व आपण बघितलं होतं. कार्डीचे सूरज फौजदारांच्या टर्फ मध्ये आपण बघितलं होतं हे पर्व. होळीच्या दिवशी ही स्पर्धा आपण त्या ठिकाणी कव्हर केली होती. यंदा गुढीपाडव्याला आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. हिंदू नववर्षाची सुरुवात आहे आणि यंदा होळीला आपण जी लीग कव्हर केली शिळगाव प्रीमियर लीग ती ओरमच्या माध्यमातून आपण ती कव्हर केली होती कोडबा मैदानावरती. बघूया चेसिंग करायचे 82 धावा. 20.5 ही धावांची आवश्यक गती आहे.
आणि पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघताय डॉट आणि बॉलरच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा. कोलगेटचा वापर जरूर करताय. हो यावेळेस समोर एक तेरी तो एक मेरी. पहिला डॉट होता, स्माइल आली होती. आता त्या स्माइलला कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक. डॉट बॉल. 6 धावा आल्यात. 82 करायचे आहेत आणि त्यासाठी षटकार चौकार मारावे लागतील. नो कॉल. पहिली धाव वेगाने सुजल ओपनिंगला आलाय आणि 1+1 एकूण 2 धावा मिळतील. धावा 8 धावफलकावरती. हवेत आहे. सुजलने पहिल्या बॉलवरती स्वतःच्या ओव्हरमध्ये विकेट घेतला होता आणि नो बॉल आहे. सुजल नो बॉल आहे आणि नो बॉल आहे. नो बॉल कॉल अंपायर. अंपायरने कॉल दिलाय नो बॉल. अंपायरचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असणार आहे. वादावाद केल्यास संघ बाद करण्यात येईल. मग कोंबडा पण मिळणार नाही, कोंबड्याची पिसही मिळणार नाही. षटकार बघा काय जबरदस्त. आणि आता इथून एकमेकांना चिडवा चिडवी सुरू झालेली आहे. अजून तर ही पहिली सुरुवात आहे. अजून 11 मॅचेस आहेत आणि 11 मॅच मध्ये बघा सुजल बघा त्या ठिकाणी खाली पडलेलं आहे. थोडीशी काळजी घ्या. बॅटवर आय थिंक पडलाय. काय नाही काय नाही. सुजल एकदम ब्रेव आहे आणि बघा तयार झालाय. टाळ्या होतंय सुजलसाठी. 1 रन आणि बघा पब्लिक किंग आहे तो आणि सगळ्यांनी बघा काय टाळ्यांचा गजर केलाय. पडला त्याच्या बॅट वरती आणि चारी खांदी फिट येतो एकदम. तयार झाला. 17 धावा झाल्या. हो जखमी वाघ आक्रमण करतोय. क्या बात आहे. हो इथून ओव्हर थ्रो झाला होता. पडल्यानंतर काही क्षण सगळेजण थोडेसे चिंताग्रस्त झाले होते कारण तितक्या वेगाने तो बॅट वरती पडला. थोडीशी दुखापत झाली. 18 धावा झाल्या आणि बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार आहे. आणि एकाच घरचे 2 खेळाडू तुम्ही बघताय. हर्षल 2 टीमा 2 आणि कृष्णा इस्टेट परिवाराच्या दोन्ही टीम आहेत आपण बघताय. आणि बघा घरचा साज. घरचे 2 साज. पहिलीकडे शर्यतीप्रमाणे इथेही अशाच पद्धतीने तुम्हाला वर्णन करावं लागेल. धावा झाल्यात भाऊ भाऊ आणि भाऊ भाऊ नाही मगाशी वडिलांना आउट केलं होतं मुलाने. धावा झाल्या धावफलकावरती एकूण 21. एकही फलंदाज बाद झाला नाही. स्टँड अँड डिलिव्हर्ड पाठवलाय. लॉंग ऑफच्या वरून षटकार. अशाच षटकारांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे विजयासाठी. चांगला चेंडू होता. बॅट अँड बॅटच्या मध्ये एज लागली होती हलकीशी. लेग बाय अंपायर सांगतात की पायावरती आदळलाय. आणि अशा प्रकारे 28 धावा झाल्या. 2 षटक संपन्न झालेत. 82चा मोठं टार्गेट आहे. अजूनही भरपूर लांब हे टार्गेट तुम्हाला बघायला मिळतंय. अजूनही आपण विचार केला तर तब्बल 54 आणि यावेळेस काय नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. नो 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 नाही. नशीब भरपूर साथ देते. नो बॉल कॉल. चला नो बॉल कॉल. पट्टी असून दे. पट्टी आपण ठेवले. सचिन टू योगेश पुढे आले. ड्राईव्ह केलाय. वेगवान होता प्राट. चांगलं मेडा झालं होतं. इथून फलंदाज सुजल बाद होईल आणि पहिला धक्का. सुजल भरपूर दमले होते आणि अशा प्रकारे पहिला धक्का मैदानावरती लागतोय. आणि आता बॅटर आलेले आहेत मैदानावरती. बडे मिया छोटे मिया मला वाटतं दोघे भाऊ आहेत. हेमंत आणि योगेश. सचिन पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल पाठवलाय लॉंग ऑनला. तिथे एकच धाव मिळेल. चांगलं षटक आतापर्यंत. हा देखील चांगला चेंडू मागे पडला. आय थिंक डॉट बॉल. विकेट किपरने थोडं सावध राहायचंय. कधी काही घडू शकतं.
हो उडवलाय गेलाय का आणि हातात गेलाय फलंदाज बाद योगेश आणि हे षटक काही संपायचं नाव घेत नाही किती बॉल आहेत बघूया निशा सांगते 1 to go म्हटल्यानंतर बाहेर निघाला होता नो बॉल कॉल आहे हा देखील नो आहे हो पंच केलं यावेळेस मात्र ऑन साइडला टॅप केलंय एकच जावेल आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे 3 षटक संपल्या 34 धावा झाल्यात अजूनही आपण बघितलं 48 करायचे आहेत आता 6 षटकार मारूनही 48 होणार नाही आणि पुढची मॅच तयार राहायचंय टॉस झालेले आहे तर न्यू बॅटर धोनी माही कमान माही झाला आणि थालाने काय जबरदस्त केलाय हल्ला आला आणि थालाने खूप चांगली सुरुवात केली आहे आणखीन एक प्रहार थालाचा आणि काय बाद बघा नाव थालाय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय आता बॅट नाही थालाय त्याच्या आता वेगवान टाकला होता 2 स्लो रन होते बॉलरला वाटलं आता फास्टर वन टाकायला पाहिजे त्याने मिडल केलाय हेमंत स्ट्राईकला हो कट करताय फक्त औपचारिकता शेष राहिली नॉकआउट मॅचेस आहे एक मॅच हरली की जावं लागेल बाहेर लीग जरूर आपण म्हणतोय की श्रीलंका प्रीमियर लीग आहे पण नॉकआउट मॅचेस असणार आहे गतवर्षी 8 टीम होत्या या वर्षी 12 टीम आहेत आणि बघा बॅट्समन आल्यात पण मला वाटतं ओव्हर संपलेले आहेत